नमस्कार, मी स्वामिनी ब्लॉग्सच्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 3 वेगवेगळ्या प्रकारचे वॉटर कलर बुकमार्क्स बघणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। मी इकडे 300 GSM चा हँडमेड पेपर घेतलाय जो वॉटर कलरिंगसाठी वापरला जातो आणि बुकमार्क्स जसे असतात तसं पेपर कटिंग मी करून घेतलेला आहे। तुम्ही कुठल्याही साइजचे बुकमार्क्स तयार करू शकता। सगळ्यात आधी मी बॅकग्राऊंडला जो कलर आहे तर तो देऊन घेणार आहे। त्यासाठी पहिल्यांदा मी पाण्याचा वॉश दिलेला आहे आणि त्याच्यानंतर पहिल्यांदा मी येलो कलर निवडलेला आहे। थोडंसं पाणी आणि त्या पाण्यानंतर लगेचच थोडा कलर असं आपल्याला मिक्सिंग करायचं आहे आणि अतिशय प्लेन असा रंग देऊन घ्यायचा आहे। दुसऱ्या बुकमार्कसाठी मी ब्लू कलर निवडलेला आहे। पुन्हा एकदा तेच टेक्निक, थोडंसं आधी पाणी आणि त्याच्यानंतर कलर, पण हे आपल्याला ॲट ए टाइम करायचं आहे कारण वॉटर कलरिंग जेव्हा आपण करतो त्याच पद्धतीने आपल्याला इकडे वॉश देऊन कलरिंग करायचं आहे। तिसऱ्या बुकमार्कसाठी मी रेड कलर निवडलेला आहे। या तिन्ही कलर्सचे मी अगदी लाईट टोन देणार आहे। आपले तिन्ही बुकमार्क्स जे आहेत कलरिंग झालेलं आहे, रेड, येलो आणि ब्लू। आता या बुकमार्क्स वरती डिझाइन करण्यासाठी मी असे ब्लॅक कलरचे पेन्स वापरतेय। तुम्ही कुठल्याही कंपनीचे आणि कुठलेही पेन वापरू शकता, पण जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही ब्लॅक कलरमध्ये मंडाला आर्टसाठी वापरले जाणारे जे पेन्स आहेत ते तुम्ही ऑनलाईन पण सर्च करू शकता किंवा कुठल्याही लोकल शॉपमध्ये तुम्ही विचारू शकता आणि ते जर तुम्ही वापरलेत तर खूप छान असं टेक्स्चर तुम्हाला मिळू शकतं। आजच्या ज्या बुकमार्क आयडियाज आहेत तर ते अतिशय सिंपल आहेत, कोणीही या आयडियाज करू शकतं आणि खूप सुंदर असे बुकमार्क आपण घरच्या घरी तयार करू शकतो। मी फक्त हार्ट शेप काढलेला आहे। फक्त प्रत्येक हार्ट शेपची जी साईज आहे तर ती आपण रँडमली काढणार आहोत वेगवेगळी आणि तो एक असा पॅटर्न तयार करणार आहोत आपण। मधल्या गॅपमध्ये मी ब्लॅक कलरचे छोटे डॉट्स देतेय आणि आपली पहिली बुकमार्क आयडिया तयार झालेली आहे। दुसरी आयडिया जी आहे तर या बुकमार्कला आपण ब्लू कलर निवडलेला आहे, त्यामुळे मी इकडे ढग काढणार आहे। आपण क्लाउड्स काढणार आहोत छोट्या साईजमध्ये आणि काही पक्षी देखील काढणार आहोत आणि पुन्हा एकदा हा पॅटर्न तयार केलेला आहे मी, तोच मी रिपीट करते दोन्ही बाजूंना। आणि मधल्या बाजूने मी अशा रिदमॅटिक लाईन्स काढलेल्या आहेत। अशा पद्धतीच्या बुकमार्कमध्ये आपण एक कोट सुद्धा ॲड करू शकतो। तर मी लेट द स्काय इन्स्पायर युअर ड्रीम्स असा एक कोट निवडला आणि तो मी इकडे लिहिलेला आहे। तुम्हाला हवं ते तुम्ही लिहू शकता जेणेकरून तुम्ही हा बुकमार्क बघून रोज इन्स्पायर व्हाल। पुस्तकाशी रिलेटेड एखादा कोट असेल तो तुम्ही लिहू शकता। आणि आपली दुसरी बुकमार्क आयडिया देखील तयार झालेली आहे। आपण इकडे फक्त पॅटर्न काढलेले आहेत, त्यामुळे तिसऱ्या आयडियासाठी सुद्धा मी फक्त लाईन्सचा पॅटर्न निवडलेला आहे। आपण अशा डबल लाईन्स काढणार आहोत, पण थोडंसं चेक्स डिझाईन जसं असतं तर त्या पद्धतीचं आपण डिझाईन करणार आहोत, पण पूर्ण रँडमली करणार आहोत। म्हणजे इकडे कुठेही स्केलचा वापर केलेला नाही आहे, जसं मनात येतं आहे तशा मी लाईन्स काढते आहे। चेक्स पॅटर्न किंवा चटई पॅटर्न जो असतो तर त्या पद्धतीचा पॅटर्न मी इकडे तयार केलेला आहे। पहिल्यांदा काढून घेतल्यानंतर मी ब्लॅक पेननी या लाईन्स रिपीट केल्यात आणि थोड्याशा डार्क केलेल्या आहेत लाईन्स आणि आपली तिसरी देखील बुकमार्क आयडिया तयार झालेली आहे। आता यानंतर माझ्याकडे ही अशी रेड कलरची वायर आहे,
तर ती मी अगदी छोट्या साईजमध्ये कट करून घेणार आहे आणि वरच्या बाजूला मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे या बुकमार्कला लावणार आहे। आणि अशा पद्धतीने आपले 3ही बुकमार्क्स तयार झालेले आहेत। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे हे कमेंट करून सांगायला मला अजिबात विसरू नका। त्याचबरोबर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि स्वामिनी व्लॉग्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। टिल देन बाय बाय।